Exercise 6.3. Exercise 6.3. Question number 3rd. Find particular solution. Find particular solution. अभी अपने को पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं. पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सी नको. आता बघा त्यांनी पहिला क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व म्हणून देतात फक्त, आणि इक्वेशन दिलेली 3 e to the power x 3 e to the power x into tan y into dx plus 1 plus e to the power x into sec square y into dy is equals to 0 when x is equals to 0 when x is equals to 0 and y is equals to pi. y is equals to what? pi. आता बघा ह्या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं ते समजून घ्या. पहिले जी इक्वेशन गिवन आहे तिला ॲज इट इज लिहायचं. 3 e to the power x into tan y into dx. आता मला सांगा ही जी रिमेनिंग टर्म आहे तिकडे जाऊन काय होणार? मायनस. तर इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस e to the power x into sec स्क्वेअर y into dy. आता तुम्हाला रूल माहिती आहे, एक्स ची टर्म एक्सच्या साईडला घेऊन जायची आणि वाय ची टर्म वायच्या साईडला घेऊन जायची. तर इकडे काय एक्स आहे म्हणजे ही पूर्ण एक्स ची टर्म झाली. मग इकडे एक्स ची टर्म कोणती आहे? ही. हा ब्रॅकेट इकडे घेऊन या आणि ही पूर्ण टर्म कशाची? वायची. तर ही वायच्या साईडला पाठवून द्या. म्हणजे इक्वेशन कशी दिसेल मुलांनो? 3 e to the power x अपॉन 1 प्लस e to the power x इंटू काय इक्वेशन होईल? dx इज इक्वल्स टू मायनस sec स्क्वेअर y अपॉन tan y इंटू dy. बघा x ची टर्म x च्या साईडला गेली, y ची टर्म y च्या साईडला गेली. त्याच्यानंतर काय करतो आपण? देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला काय करतो आपण? इंटिग्रेट करतो. आता मला सांगा 3 ही कॉन्स्टंट टर्म आहे, बाहेर काढा त्याला. इंटिग्रेशन ऑफ e to the power x upon 1 plus e to the power x into dx is equals to minus integration of sec square y upon tan y into dy. आता बघा नीट ऑब्झर्व करा. 1 प्लस e टू द पॉवर x चे डिफरन्शिएशन काय मुलांनो? e टू द पॉवर x ते वरती प्रेझेंट दिसतंय आणि tan चे डिफरन्शिएशन काय? सेक स्क्वेअर हे वरती दिसतंय. असं जर दिसत असेल तर सोल्युशन काय सांगितलेलं मी? 3 टाइम्स log of mod of 1 plus e to the power x is equals to minus log of mod of tan y. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जर दोन्ही सोल्युशन जर इन टर्म्स ऑफ लॉग असतील तो कॉन्स्टंट घेताना पण काय घेतो आपण? लॉग सी. ही मायनस टर्म इकडे येऊन काय होईल मुलांना? प्लस. म्हणजे इक्वेशन कशी दिसेल आपल्याला? मग इक्वेशन दिसेल 3 हा पॉवरला जाईल म्हणजे इक्वेशन दिसेल log of in bracket 1 plus e to the power x चा काय? क्यूब आणि प्लस log of tan y is equals to log of c. मग इथे प्रॉपर्टी तयार झाली मुलांना, log of a प्लस log of b. काय असते प्रॉपर्टी? log of a into b म्हणजे log of in bracket 1 plus e to the power x चा क्यूब into tan y is equals to काय? log c. टेकिंग अँड टू लॉग ऑन बोथ साईड. तो लॉग लॉग निघून जाईल म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय येईल? फक्त आपल्याला इक्वेशन दिसेल 1 प्लस e टू द पॉवर x चा क्यूब इंटू tan y इज इक्वल्स टू काय? c. हे आपल्याला सोल्युशन भेटलं. बट आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी गिवन कंडिशन दिलेल्या आहेत. काय काय कंडिशन दिलेल्या आहेत? x इज इक्वल्स टू 0. पुट x इज इक्वल्स टू x जिथे पण आहे तिथे काय सबस्टिट्यूट करणार? 0. आणि जिथे पण y त्याच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार मुलांना? पाय. मग इक्वेशन कशी दिसेल तुमची? 1 प्लस एनिथिंग पॉवर 0 सोल्युशन इज 1 चा क्यूब इंटू टॅन पाय. आणि टॅन पायची व्हॅल्यू किती असते मुलांना? 0. तर 0 इंटू एनिथिंग इज 0. सी ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना तुम्हाला? 0. जर सी ची व्हॅल्यू 0 असेल तर तुम्हाला फायनल सोल्युशन भेटलं 1 प्लस e टू द पॉवर x चा होल क्यूब इंटू टॅन y इज इक्वल्स टू व्हॉट? 0.
विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. रिमेंबर दिस. एक्झाम्पल नंबर सेकंड आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. x in bracket x minus y square x into dx minus in bracket y plus x square into y into dy is equals to 0 when x is equals to 2, when x is equals to 2 आणि y is equals to काय 0. ही मायनस टर्म आहे तिकडे जाऊन प्लस होईल आणि याच्यातनं कॉमन का निघतो मुलांना, याच्यातनं कॉमन निघतो x, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल्स टू, याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना y, ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय डी वाय. बरोबर आहे. एक्सची टर्म एक्सच्या साईडला घेऊन जा म्हणजे इक्वेशन दिसेल तुम्हाला एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल्स टू y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय. बघा एक्सची टर्म एक्सच्या साईडला झाली आणि वायची टर्म वायच्या साईडला झाली. त्याच्यानंतर काय करतो आपण, देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. दोनों साइड में क्या करेंगे अपन, इंटीग्रेट करेंगे. जेव्हा दोन्ही साइडला इंटीग्रेट करू तर इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी वाय. आता नीट ऑब्झर्वेशन करा, जी डिनॉमिनेटरला टर्म दिलेली त्याचं डिफरन्शिएशन किती, 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती 2x. मग ॲडजस्टमेंट कशाची करावं लागेल 2ची, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 ने काय करावं लागेल डिवाइड. नेक्स्ट 1 मायनस वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती -2y, -2 ने जर मल्टिप्लाय करतोय तर -2 ने तुम्हाला डिवाइड पण करावं लागेल. डिफरन्शिएशन वरती कन्वर्ट झालं तर फायनल सोल्युशन काय येईल 1/2 टाइम्स log of mod of in bracket 1 plus x square is equals to minus half log of mod of 1 minus y square. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं दोन्ही उत्तर जर लॉगच्या फॉर्मॅटमध्ये असतील तर जो कॉन्स्टंट घेतो आपल्याला तो काय घ्यावा लागेल लॉग सी. मग हा हाफ इकडे येऊन काय होईल प्लस, मग दोघांना काय कॉमन निघतो मुलांना हाफ, मग ब्रॅकेटमध्ये काय येईल लॉग ऑफ, किंवा पॉवरला घेऊन द्या, याला पॉवरला दिलं तर रूट होईल म्हणजे पूर्ण जी टर्म आहे ती लॉगच्या फॉर्मॅटमध्ये भेटेल म्हणजे अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लॉग सी. कारण की ही मायनस टर्म इकडे प्लस होणार आणि लॉग ए प्लस लॉग बी काय होतं मुलांना लॉग ऑफ ए इंटू बी, बट पॉवरला काय राहील हाफ, हाफ म्हणजे रूट. टेक इन अँटी लॉग ऑन बोथ साइड म्हणजे इक्वेशन कशी दिसेल मुलांना अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय सी. मग एक्सच्या ठिकाणी काय कर सबस्टिट्यूट करणार, पुट एक्स इज इक्वल्स टू 2 अँड वाय इज इक्वल्स टू 0. सबस्टिट्यूट करा. मग अंडर रूट ऑफ 1 प्लस 2चा स्क्वेअर किती मुलांना 4 अंडर रूट ऑफ 1 मायनस 0 इज इक्वल्स टू सी. मग सी ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना अंडर रूट ऑफ 5. मग तुमची रिक्वायर्ड इक्वेशन काय भेटली अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय रूट 5. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा, रूट निघून जाईल म्हणजे इक्वेशन दिसेल 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 which is our required differential equation. Solution. Next example आहे example number 3 आणि थर्ड एक्झाम्पल दिलेला मुलांना आपल्याला y in bracket 1 plus log x into dx upon dy minus x into log x, x into log x is equals to 0 when y is equals to e square and x is equals to e. आता आपल्याला जर सोल्युशन काढायचं तर पहिली प्रोसिजर ही मायनस टर्म तिकडे जाऊन प्लस होईल म्हणजे y in bracket 1 plus log x into dx is equals to x into log x into dy. ही टर्म डिवाइड आहे इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. मग काय करायचं वायची टर्म वायच्या साईडला घेऊन जायची आणि एक्सची टर्म एक्सच्या साईडला घेऊन जायची म्हणजे इक्वेशन काय होणार तुमची 1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स इंटू
log x into dx इज इक्वल्स टू 1 अपॉन y इंटू dy. आता नीट ऑब्झर्व करा, x ची टर्म x च्या साईडला गेली, y ची टर्म y च्या साईडला गेली. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. इंटिग्रेट केल्यानंतर इक्वेशन कशी दिसेल, इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस लॉग एक्स अपॉन x into log x into dx is equals to integration of 1 upon y into dy. आता चेक करायचं जे डिनॉमिनेटर आहे त्याचं डिफरन्शिएशन वरती आहे का. मग याचं डिफरन्शिएशन काढून बघतो मी, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. मग इथे कोणता रूल लागेल मुलांना, प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर इथे एक्स एक्स गेट कॅन्सल झालं, मग डी बाय डी एक्स ऑफ काय भेटला त्याचा 1 प्लस लॉग एक्स भेटला. बघा बरं का डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, हो माहिती आहे प्रेझेंट आहे. मग आपल्याला सोल्युशन काय घ्यावं लागेल त्याचं, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल्स टू, याचं डिफरन्शिएशन वरती प्रेझेंट आहे तर लॉग ऑफ मॉड ऑफ वाय आणि कॉन्स्टंट काय घ्यावं लागेल आपल्याला, लॉग ऑफ सी. ही टर्म तिकडे जाऊन काय होईल, मायनस, म्हणजे इक्वेशन दिसेल आपल्याला लॉग ऑफ एक्स इंटू लॉग एक्स मायनस लॉग वाय इज इक्वल्स टू व्हॉट, लॉग ऑफ सी. मग लॉग ए मायनस लॉग बी प्रॉपर्टी काय असते, लॉग ए अपॉन बी, म्हणजे इक्वेशन होईल लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू काय मुलांना, लॉग सी. मग टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे इक्वेशन दिसेल तुम्हाला एक्स इंटू लॉग एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू सी. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, y ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायला सांगितली मुलांना, ई स्क्वेअर, आणि x ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायला ई. विथ इक्वेशन होईल ई इंटू लॉग ऑफ ई अपॉन ई स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, सी. ई स्क्वेअर गेट कॅन्सल आणि लॉग ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1. तर फायनल सोल्युशन भेटलं सी इज इक्वल्स टू किती, 1 बाई, आणि सी ची व्हॅल्यू 1 बाई येते तिथे सबस्टिट्यूट करा, म्हणजे इक्वेशन दिसेल एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल्स टू जो वाय डिवाइड तिकडे जो मल्टिप्लाय वाय इंटू सी, सी ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन ई, तर त्याला आपण ई लिहून टाकलं. हे काय भेटलं आपल्याला, सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन नंबर 4 आहे, एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आपल्याला, ई टू द पॉवर वाय प्लस 1 इंटू कॉस एक्स इंटू कॉस एक्स प्लस e to the power y into sin x into dy by dx is equals to 0. ते म्हणतात when x is equals to pi by 6 and y is equals to 0. चला याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय करणार कसं करणार, पहिले x ची टर्म x च्या साईडला घेऊन जाणार, त्याला पहिले नीट लिहा, इक्वेशन होईल e to the power y प्लस 1 इंटू कॉस एक्स, ही पूर्ण टर्म तिकडे जाऊन मायनस होणार, मायनस ई टू द पॉवर वाय इंटू साइन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. आता एक्स ची टर्म एक्सच्या साईडला घेऊन जा, म्हणजे इथे इक्वेशन काय होईल, कॉस एक्स अपॉन साइन एक्स इज इक्वल्स टू डी इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस ई टू द पॉवर वाय अपॉन ई टू द पॉवर वाय प्लस 1 इंटू डी वाय. बघा वाय ची टर्म वायच्या साईडला गेली, एक्स ची टर्म एक्सच्या साईडला गेली, देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. बोथ साइडला जेव्हा इंटिग्रेट करू आपण तेव्हा काय होईल, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू, मायनस बाहेर काढलं तर इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर वाय अपॉन ई टू द पॉवर वाय प्लस 1 इंटू डी वाय. बघा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस वरती प्रेझेंट दिसतोय, म्हणजे याचं सोल्युशन किती, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू मायनस याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय तर लॉग ऑफ मॉड ऑफ ई टू द पॉवर वाय प्लस 1 प्लस लॉग ऑफ सी. ही मायनस टर्म तिकडे जाऊन प्लस होणार आहे, तर इक्वेशन होईल लॉग ऑफ मॉड ऑफ
sin x plus log of mod of e to the power y plus 1 इज इक्वल्स टू काय log c. तर log a प्लस log b, log a प्लस log b काय होतं मुलांना log of a into b, म्हणजे इक्वेशन होईल log of in bracket sin x into in bracket e to the power y plus 1 is equals to log c. टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे इक्वेशन कशी दिसेल sin x into e to the power y plus 1 is equals to काय c. आता मुलांना आपल्याला काय काय गिवन आहे x is equals to pi by 6 आणि y is equals to काय गिवन आहे 0. तर sin pi by 6 तर sin 30 किती असतो मुलांना हाफ into anything power 0 solution is 1 तर 1 plus 1 is equals to c. तर 2 get cancel, c ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना 1. तर ती व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करा इक्वेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन भेटेल sin x into e to the power y plus 1 is equals to what 1, which is our required particular solution of given differential equation. फिफ्थ एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 5 दिलेला आपल्याला x plus 1 into dy by dx is equals to minus 1 is equals to 2 e to the power minus y when y is equals to 0 x is equals to 1. आता मला सांगा पहिली गोष्ट आपल्याला हा -1 तिकडे घेऊन जावं लागेल, मग तेव्हा +1 इक्वेशन होईल x plus 1 into dy by dx is equals to 2 e to the power minus y plus 1. आता x ची टर्म x च्या साईडला घेऊन जा, बघ मला सांगा ही टर्म इथे मल्टिप्लाय इथे येऊन डिवाइड होईल, म्हणजे dy अपॉन 2 e to the power minus y plus 1 is equals to हा dx तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि हा x plus 1 इकडे डिवाइड होईल, म्हणजे dx अपॉन x plus 1. बघा x ची टर्म x च्या साईडला झाली, y ची टर्म y च्या साईडला झाली. देन इंटिग्रेट ऑन बोथ साइड, देन इंटिग्रेट ऑन बोथ साइड. जेव्हा आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट करू तर इक्वेशन होईल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 टाइम्स e to the power minus y plus 1 into dy is equals to integration of 1 upon x plus 1 into dx. मग मला सांगा याचा पॉवर मायनस आहे, म्हणजे त्याला काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट लिहिले ना 2 अपॉन e to the power y plus 1 into dy is equals to integration of 1 upon x plus 1 into dx. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर e to the power y वरती जाणार, e to the power y upon 2 plus e to the power y into dy is equals to integration of 1 upon x plus 1 into dx. x ची टर्म x च्या साईडला, y ची टर्म y च्या साईडला आणि इंटिग्रेट पण केलेलं आपण. मग याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे का यस, याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे का यस, म्हणजे याचं फायनल सोल्युशन काय येणार log of mod of 2 plus e to the power y is equals to log of mod of x. जर दोन्ही सोल्युशन लॉगच्या फॉर्मॅट मध्ये असेल तर कॉन्स्टंट घेताना पण आपण लॉग सी च्या फॉर्मॅट मध्ये घेतो. ही टर्म इकडे येऊन काय होणार आहे मायनस, म्हणजे इक्वेशन होईल log of mod of 2 plus e to the power y minus log of x is equals to what log of c. log a minus log b is log a upon b. तो 2 plus e to the power y upon x is equals to what log of c. तो taking anti log on both side तो इक्वेशन दिख जाएगी 2 plus e to the power y upon x is equals to what c. बट त्यांनी काय सांगितलेलं आहे y ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे तेव्हा x ची व्हॅल्यू किती आहे 1. सबस्टिट्यूट करा 2 plus e to the power 0 upon 1 is equals to what c. एनीथिंग पॉवर 0 सोल्युशन इज 1. तर c ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना 3. c ची व्हॅल्यू जी 3 भेटली ती ते सबस्टिट्यूट करा फक्त, मग फायनल इक्वेशन काय भेटणार तुम्हाला 2 plus e to the power y is equals to what 3x, which is our required solution of given differential equation. एक्झाम्पल नंबर 6 आहे, 6th एक्झाम्पल दिलेलं आपल्याला cos of dy by dx is equals to a
आणि y ऑफ 0 इज इक्वल्स टू 2 दिलेलं आपल्याला. y ऑफ 0 इज इक्वल्स काय दिलेलं 2. आता बघा इक्वेशन मजा कशी आहे त्याच्यामध्ये. कॉसला तिकडे घेऊन जा, कॉस इनवर्स होईल म्हणजे इक्वेशन दिसेल तुम्हाला dy बाय dx इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ a. नंतर मला सांगा dy बाय dx इज इक्वल्स टू काय होईल मुलांनो, कॉस इनवर्स ऑफ a इंटू dx. बघा x ची टर्म x च्या साईडला आणि y ची टर्म y च्या साईडला. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. जेव्हा आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट करू तेव्हा इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dy इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ ए कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर काढा, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. मग 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y काय, y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इज x प्लस c. बट ते म्हणतात जेव्हा y ह्या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी जेव्हा व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करू, y ह्या इक्वेशन मध्ये जेव्हा x च्या ठिकाणी 0 सबस्टिट्यूट करू तेव्हा y ची व्हॅल्यू किती भेटणार, 2. सबस्टिट्यूट करा. 2 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ a इंटू x ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायला सांगितली मुलांना 0 प्लस c. 0 इंटू एनिथिंग इज 0. तर c ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला 2. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही या इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे फायनल सोल्युशन भेटेल. y इज इक्वल्स टू cos inverse of a into x plus 2 which is required particular solution of given differential equation.